हॅलो स्टुडंट, काल आपण रेस्पायरेटरी सिस्टमला स्टार्ट केलं. त्यामध्ये रेस्पायरेटरी सिस्टमचे फंक्शन बघितले, का इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण रेस्पायरेटरी सिस्टममध्ये येणारे ऑर्गन म्हणजे कोणकोणते ऑर्गन येतात ना, त्यामध्ये आपण बघितलं एक्सटर्नल रेस्पायरेशन आणि इंटरनल रेस्पायरेशन आणि पल्मनरी व्हेंटिलेशन या प्रोसेस आहे. त्यानंतर आपण आज आपण बघणार आहोत. काल आपण नोज बघितला, आज आपल्याला लॅरिंग्स आणि फॅरिंग्स बघायचे. त्यामध्ये फर्स्ट आहे फॅरिंग्स. फॅरिंग्स काय? ऑर्गन इन्व्हॉल्व इन अ रेस्पिरेटरी ॲज वेल डायजेस्टिव्ह सिस्टम. हा फॅरिंग्स आहे तो रेस्पिरेटरी सिस्टममध्ये पण इन्व्हॉल्व होतो आणि डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये पण इन्व्हॉल्व होतो. कॉमन स्पेस यूज होतो दोन्हीमध्ये, रेस्पिरेटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये. कॉमनली आपण त्याला थ्रोट म्हणतो. बोथ माउथ अँड नोज ओपन इन टू द फॅरिंग्स. दोन्हीही कुठं ओपन होता? माउथ आणि नोज फॅरिंग्समध्ये ओपन होता. आणि नियरली हा फनेल शेप असतो फॅरिंग्स आणि 12 ते 13 सेंटीमीटर लॉंग असतो. आणि ब्रॉडली फॅरिंग्स इज डिवायडेड इन टू 3 पार्ट्स. नॅसोफॅरिंग्स, ऑरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स ह्या 3 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. The air passing through the nose is further moistened and warm here. मॉइश्चर आणि वॉर्म कुठं होते? फॅरिंग्समध्ये होते, एवढं लक्षात द्या. आणि ऑडिटरी ट्यूब पास बिटवीन द नझल पार्ट ऑफ द फॅरिंग्स अँड मिडल इयर, अँड थ्रू दिस इज ट्यूब एअर पासेस टू द मिडल इयर विच इज इसेन्शियल फॉर अ प्रॉपर हिअरिंग. जी ऑडिटरी ट्यूब आहे तिथनं काय एअर पास होते कुठे? नझल पार्टपर्यंत, नझल पार्ट ऑफ फॅरिंग्स अँड द मिडल इयरपर्यंत. आणि त्याच्यामुळेच तिथं जर एअर पास झाली त्यामुळेच आपल्याला मिडल इयरपर्यंत, त्यामुळे आपल्याला प्रॉपर हिअरिंग होतं. फॅरिंग्सचं फंक्शन आहे. अँड द लिम्फॅटिक टिश्यू ऑफ फॅरिंग्युअल टॉन्साइड हेल्प्स टू प्रिव्हेंट मायक्रो फ्रॉम एंटरिंग इन टू द बॉडी. जे फॅरिंजियल टॉन्सिल आहे तिथं लिम्फॅटिक टिश्यू असतात, ते प्रिव्हेंट करता मायक्रोब्सला एंटर करण्यासाठी. ओरिजिनेट posterior to nasal and oral cavity and extend inferiorly near the level of a bifurcation of a larynx and esophagus. जो फॅरिंग्स आहे तो कुठे असतो? लॅरिंग्सच्या वरती. जो लॅरिंग्सच्या वरती काय एक हायोइड बोन आहे आणि हायोइड बोनच्या तिथे नंतर इपिग्लॉटिस आणि फॅरिंग्स. इपिग्लॉटिस पुढच्या साईडला असतं आणि त्याच्या थोडं बॅक साईडला काय असतं? फॅरिंग्स. इपिग्लॉटिस काय आहे? इपिग्लॉटिस केव्हा क्लोज होतं? इपिग्लॉटिस आहे ना, जेव्हा आपण सॉलो करत असतो म्हणजे काही फूड इनटेक करत असतो तेव्हा इपिग्लॉटिस काय करतो? लॅरिंग्सला क्लोज करतो. त्यामुळे लॅरिंग्स जी रेस्पिरेशन आहे आपलं त्यामध्ये ते फूड म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जातं. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जाण्यासाठी ते कोण क्लोज करतं? इपिग्लॉटिस. हे लक्षात ठेवा. कॉमन पाथवे आहे फॅरिंग्सचा बोथ एअर आणि फूडसाठी. वॉल्स आर अ लाईन बाय अ म्युकोसा अँड कंटेन स्केलेटल मसल दॅट आर प्रायमरली यूज फॉर अ swallowing. Flexible lateral wall are distensible in order to force swallow food into the esophagus. फॅरिंग्सचे 3 टाईप आहेत, ते तुम्हाला बघायचे. ओके, 3 सेक्शन ऑफ फॅरिंग्स आहे. नॅसोफॅरिंग्स सर्वात वरचे जे आहे ते नॅसोफॅरिंग्स. त्यानंतर सेकंड आहे ऑरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स. नॅसोफॅरिंग्स कुठे असतो? तो जस्ट पोस्टेरियर टू द नझल कॅव्हिटी. जी नझल कॅव्हिटी त्याच्या पोस्टेरियर साईडला म्हणजे बॅक साईडला, मागच्या साईडला, पोस्टेरियर टू द नझल कॅव्हिटी. contains a pharyngeal tonsil, that is the adenoids, which aid in the body immune defense.
मायक्रो ऑर्गॅनिझम प्रिव्हेंट करतात. दॅट इज द लिम्फेटिक टिश्यू कंटेन करतं. कोण करतं? फर्स्ट नॅसोफॅरिंग्स. त्यानंतर नेक्स्ट आहे ओरोफॅरिंग्स. पोर्शन ऑफ फॅरिंग्स पोस्टेरियर टू द ओरल कॅव्हिटी. कुठे आहे? पोस्टेरियर टू द ओरल कॅव्हिटी आहे. ओरल कॅव्हिटीच्या पोस्टेरियर साईडला. आणि जो नॅसोफॅरिंग्स आहे तो कोणत्या? पोस्टेरियर टू द नेझल कॅव्हिटी. and back portion of the mouth that contain the palatine tonsil which aid in the body immune defense. हे पण बॉडी इम्युन डिफेन्स मध्ये इम्पॉर्टंट आहे ऑरोफॅरिंग्स. आणि पोर्शन फॅरिंग्स पोस्टेरियर म्हणजे जे आपली ओरल कॅव्हिटी त्याच्या बॅक साईडला. त्यानंतर थर्ड आहे लॅरिंगोफॅरिंग्स. इट इज अ पोर्शन ऑफ द फॅरिंग्स जस्ट सुपेरियर टू द लॅरिंग्स. सुपेरियर आहे लॅरिंग्सच्या म्हणजे लॅरिंग्सच्या पुढे. अँड ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायपोफॅरिंग्स. त्याला अजून एक नाव आहे हायपोफॅरिंग्स. लक्षात ठेवा. बॉटम सेक्शन ऑफ द फॅरिंग्स वेअर द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट्स डिवाइड इंटू द इसोफेगस अँड लॅरिंग्स. लॅरिंगोफॅरिंग्स ही त्याचा थर्ड सेक्शन आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे लॅरिंग्स. also called a voice box. Larynx is a composed of pieces of cartilage connected by ligament and membrane. कशाने कंपोज आहे? कार्टिलेज आणि लिगामेंट आणि मेम्ब्रेन. त्याला कोणकोणते कार्टिलेज आहे? थायरॉइड कार्टिलेज आहे, एक थायरॉइड कार्टिलेज आहे. त्यानंतर क्रिकॉइड कार्टिलेज एक आहे आणि जे ॲरिटिनॉइड कार्टिलेज आहे ते किती आहे? 2 आहे. लक्षात ठेवा. थायरॉइड कार्टिलेज, क्रिकॉइड कार्टिलेज एक आहे, ॲरिटिनॉइड कार्टिलेज 2 आहे आणि क्युनिइन्फॉर्म अँड कॉर्निकुलेट कार्टिलेज किती आहे? 2 each. Voice box is a short, somewhat cylindrical airway end in the trachea. लॅरिंग्स कसा कुठून कुठपर्यंत आहे? लॅरिंगोफॅरिंग्स जी शेवटचं जे पार्ट आहे फॅरिंग्सचा तिथून स्टार्ट होते. तर जर आपला ट्रकिया म्हणजे ट्रकिया तयार होतो त्यापर्यंत जे आहे ते काय आहे? लॅरिंग्स आहे. इट फॉर्म्स द अप्पर एक्सटेंडेड पोर्शन ऑफ द ट्रकिया. अप्पर एक्सटेंडेड पोर्शन दिसतो तो थोडासा असा जाडमध्ये थोडासा. दॅट इज द लॅरिंग्स. The larynx consists of cartilage, ligament, membrane and muscles arranged in the way of produce voice. Vocal cord produce voice. जे आपले vocal cord आहे ते voice produce करता. व्होकल कॉर्ड मध्ये व्हॉइस प्रोड्यूस होतो. जे व्होकल लिगामेंट आहे विच अटॅच टू द कार्टिलेज. व्होकल लिगामेंट आहे ते कार्टिलेजला अटॅच असतं आणि एनक्लोज विथ द व्होकल फोर्ड्स. अँड द ग्लॉटिस इज अ elongated fissure between the vocal cords and the pitch of sound depend upon the width of the glottis. And the voice is produced due to the vibration of vocal cord. आणि व्हॉइस कसं प्रोड्यूस होतो? व्हायब्रेशन ऑफ द व्होकल कॉर्ड. प्रिव्हेंट सॉलो मटेरियल फ्रॉम एंटरिंग द लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. जे आपण सॉलो मटेरियल एंटर करतो आपल्या बॉडीमध्ये ते प्रिव्हेंट करतो रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये जाण्यापासून. इपिग्लॉटिस काय करतो? लॅरिंग्सला क्लोज करतो. लक्षात घ्या. कंडक्ट एअर इनटू द लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड प्रोड्यूस साऊंड. मेन फंक्शन लॅरिंग्सचं लक्षात ठेवा. प्रोड्यूस साऊंड. सपोर्टेड बाय अ फ्रेमवर्क ऑफ 9 pieces of cartilage, 3 individual pieces and the 3 cartilage pairs that held in a place by ligament and muscle. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत ट्रकिया. ट्रकियाला अजून एक नाव आहे वाइंड पाईप. लक्षात घ्या. It is also referred as a windpipe. It is around a 12 centimeter long tube with the diameter of about
2.5 centimeter. The trachea is an elastic tube containing curved C-shape, a cartilaginous band with the walls. एक अशी ट्यूब आहे ज्या सी शेप म्हणजे पूर्ण गोल शेप नाही, अर्धा कट झालेला. सी शेप काय, कार्टिलेज ते कंटेन करतात. जी वॉल आहे, जी ट्रकियाची जी वॉल आहे, वाईन पाईप आपण म्हणतो त्याला, कार्टिलेजच्या अशा ट्यूब आहे, सी शेपच्या कार्टिलेजिनस बँड आहे विथ अ वॉल. Because of the presence of cartilage in the larger area of air passage, they remain permanently open, allowing free passage of air between the atmosphere and alveoli of the lungs. हेल्प करता. रिमेन परमनंटली ओपन, जे कार्टिलेज आहे एअर पॅसेजला, दे रिमेन्स परमनंटली ओपन द फ्री पॅसेज ऑफ एअर बिटवीन ॲटमॉस्फिअर आणि अल्व्होलाई ऑफ लंग्स. द म्युकस कोटिंग ऑफ मेम्ब्रेन, म्हणजे जे ट्रकिया आहे त्याला म्युकस कोटिंग आहे आणि ते खूप स्टिकी आहे. अँड डस्ट ऑर बॅक्टेरिया अडेअर टू इट. द पर्टिक्युलर मॅटर इज इन इन्स्पायर एअर इज द रिमूव्ह बिफोर टू रीच अ अल्व्होलाई. म्हणजे जे पार्टिक्युलेट मॅटर आहे, काही असो, डस्ट असो किंवा मायक्रोब असो, ते काय केले जातात, स्टिक जे आपले म्युकस कोटिंग याच्या ट्रकियाला तिथे काय होता, अडेअर होता, ते म्हणजे चिकटता. अँड द पार्टिक्युलेट मॅटर इज इन इन्स्पायर एअर इज दस रिमूव्ह बिफोर इज रिचेस टू अल्व्होलाई. म्हणजे अल्व्होलाई पर्यंत पोहोचण्यापर्यंत ते काय होता, अडेअर होऊन जातात त्या स्टिकी मटेरियलला. द मोशन ऑफ सिलिया लाइनिंग मेम्ब्रेन हेल्प्स टू म्युकस विथ अडेअर पार्टिकल रिचेस टू फेरिंग्स फ्रॉम वेअर इट आयदर सॉलो ऑर एक्सपेक्टोरेट. कार्टिलेज रिंग्स reinforce and provide rigidity to the trachea wall to ensure that the trachea remains open at all times. जी सी सेप कार्टिलेज आहे, कार्टिलेजेस बँड, ते ओपन ठेवण्यासाठी हेल्प करतात कायम. आणि ॲट द लेवल ऑफ स्टर्नल अँगल द ट्रकिया bifurcates into the two smaller tubes called the right and left primary bronchi. Each primary bronchus project laterally towards the lungs. ट्रकिया पुढे जाऊन काय होते, प्रायमरी ब्रोंकाय मध्ये होत्या, राईट आणि लेफ्ट प्रायमरी ब्रोंकाय मध्ये. इच प्रायमरी ब्रोंकस प्रोजेक्ट टू लॅटरल टुवर्ड्स द लंग्स, आणि दोन लंग्स कडे जातात. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे लंग्स. त्याआधी आपल्याला ब्रोंकाय काय आहे ते पण माहित करून घ्या. ब्रोंकाय, द ट्रकिया डिवायडेड इनटू लेफ्ट आणि प्रायमरी, लेफ्ट अँड राईट प्रायमरी ब्रोंकस. The primary bronchi as a contain incomplete cartilage ring and are lined with a pseudostratified ciliated columnar epithelium. कोणत्या, जे प्रायमरी ब्रोंका आहे ते कशाने तयार झाले, pseudostratified ciliated columnar epithelium ने. आणि जे राईट आणि लेफ्टचे ब्रोंका आहे ते एंटर करतात लंग्स मध्ये आणि ते परत डिवाइड होतात कशामध्ये, सेकंडरी आणि लोबर, सेकंडरी किंवा आपण त्याला लोबर ब्रोंकाय म्हणतो. आणि सेकंडरी ब्रोंकाय एंटर वन लोब ऑफ लंग्स अँड देअरफॉर रेफर टू ॲज अ लोबर ब्रोंकाय. आणि ते सेकंडरी ब्रोंकाय ते परत डिवाइड होतात ब्रोंक्युअल्स मध्ये, आणि ब्रोंक्युअल्स फर्दर डिवाइड टू फ्रॉम अ टर्मिनल ब्रोंक्युअल्स आणि फर्दर डिवाइड अ रेस्पिरेटरी ब्रोंकॉल्स. आणि ॲक्च्युअल respiratory system begins up to the level of terminal bronchioles and the bronchial tree refer to the conducting system. म्हणजे स्मॉल पार्ट तयार होत जातात त्या ट्यूबचे. ट्रकियाचे पुढे ब्रोंकाय, मग नंतर प्रायमरी ब्रोंकाय, सेकंडरी ब्रोंकाय, मग त्यानंतर ब्रोंक्युअल्स,
मग स्मॉल स्मॉल ब्रॉन्क्युल्स तयार होत जातात. आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे लंग्स. Lungs are the pair of a spongy light organ lying in the thoracic cavity. कुठे लोकेशन कुठे आहे? lying in the thoracic cavity. आपल्या रिब केज मध्ये. The lungs are basically rested upon the true primary bronchi. Each lung is surrounded by a two layers delicate serous membrane called a pleural. जी म्हणजे ज्या मेम्ब्रेनने लंग्सला सराउंड केलेले दोन लेअर आहे. फर्स्ट जी मेम्ब्रेन आहे ती प्लुरल मेम्ब्रेन. आपल्याला पुढे बघायचंच आहे प्लुरल मेम्ब्रेन काय आणि ते. द इनर मेम्ब्रेन विच कव्हर द लंग्स इज कॉल्ड अ विसरल प्लुरा. जी मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणतात? प्लुरल मेम्ब्रेन. आणि जी इनर मेम्ब्रेन आहे आपण त्याला काय म्हणतो? विसरल प्लुरा. आणि जे आउटर लेअर आहे त्याला काय म्हणतात? परायटल प्लुरा. लक्षात घ्या, जे आउटर जी लेअर राहील त्याला outer layer which line the wall of the thoracic cavity is called the parietal pleura, and the space between these two pleura is called the pleural cavity. आणि जे दोन्ही मध्ये जे मेम्ब्रेन आहे त्यामध्ये जे स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो? प्लुरल कॅव्हिटी म्हणतो. अँड फिल्ड विथ द जी प्लुरल कॅव्हिटी ती काय लुब्रिकेटिंग फ्लुइडने फिल्ड आहे आणि ती काय रिड्यूस करते? मेम्ब्रेन फ्रिक्शन आहे ते काय करणार? रिड्यूस करणार. इट सुपेरियर रिजन कॉल्ड द अपेक्स प्रोजेक्ट सुपेरियरली टू द पॉइंट दॅट स्लाइटली सुपेरियर अँड पोस्टेरियर टू द क्लॅव्हिकल. बोथ लंग्स आर अ ब्रॉडर बाय द thoracic wall anteriorly and laterally and posteriorly and supported by the rib cage towards the midline. The lungs are separated from each other by a mediastinum. mediastinum म्हणजे जी मिडल लाईन आहे मिडल लाईन पासून सेपरेट होतात ते. द रिलेटिव्ह ब्रॉड राउंडेड सरफेस इन अ कॉन्टॅक्ट विथ द thoracic wall इज कॉल्ड द कोस्टल सरफेस ऑफ द लंग्स. जे राईट आणि लेफ्ट लंग आहे त्यातला फर्स्ट जे राईट लंग्स आहे ते 3 लोब मध्ये डिवाइड होतात. सुपेरियर, मिडल लोब आणि इंटेरियर लोब. आणि जो लेफ्ट लोब आहे जो लेफ्ट लंग आहे तो 2 लोब मध्ये डिवाइड होतो. सुपेरियर लोब आणि इन्फेरियर लोब्स. जो लेफ्ट लंग आहे डिवायडेड इंटू 2 लोब्स बाय अ ऑब्लिक फिशर स्मॉलर दॅन द. आणि तो काय स्मॉलर आहे राईट लंग्स पेक्षा. कार्डियक नॉच अकोमोडेट द हार्ट. आणि जो राईट लंग्स आहे divided into 3 lobes by a oblique and horizontal fissure located more superiorly in the body due to the liver on the right side. लेफ्ट लंग का छोटा आहे? कारण त्या साईडला हार्ट पण आहे. त्या स्मॉलर दॅन द राईट लंग्स. आणि राईट लंग्स लोकेटेड मोर सुपेरियरली म्हणजे वरती थोडा बॅक सुपेरियरली म्हणजे थोडासा मागच्या साईडला इन द बॉडी ड्यू टू द लिव्हर ऑन द राईट साईड. लिव्हर असल्यामुळे. ओके, आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये प्लुरा आणि प्लुरल कॅव्हिटी बघायची आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढं ठीक आहे. व्यवस्थित नोट्स काढा. असाइनमेंट दिले ते कम्प्लीट करा आणि जो ॲनिमेटेड व्हिडिओ दिलाय तो पण व्यवस्थित बघा.